नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 हिंगोली जिल्हा सामान्य ज्ञान व परिसर माहिती या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, पहिला प्रश्न बघू. हिंगोली हा जिल्हा स्वतंत्र कधी उदयाला आला? तर हिंगोली हा जिल्हा स्वतंत्र कधी उदयाला आला तर 1 मे 1999 मध्ये हिंगोली जिल्ह्याची आपल्याला निर्मिती झालेली दिसून येते आणि हिंगोली हा जिल्हा स्वतंत्र झालेला दिसून येतो 1 मे 1999 मध्ये. होय, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंगोली जिल्हा डॅश डॅश समाविष्ट होता. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंगोली जिल्हा डॅश डॅशमध्ये समाविष्ट होता. तर हैदराबाद संस्थानमध्ये आपल्याला स्वातंत्र्याच्या पूर्वी हैदराबाद संस्थानामध्ये हिंगोली जिल्हा हा समाविष्ट होता. हैदराबाद संस्थान. होय, डॅश डॅश रोजी मराठवाडा निजामापासून मुक्त झाला. तर डॅश डॅश हा मराठवाडा निजामापासून मुक्त झाला. तर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा निजामापासून मुक्त झालेला आहे. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी. होय, टिंबर रोजी डॅश डॅश रोजी हिंगोली जिल्हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनला. डॅश डॅश रोजी हिंगोली जिल्हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनला होता. तर 1 मे 1960 मध्ये आपला हिंगोली जिल्हा हा संयुक्त महाराष्ट्राचा एक भाग असलेला होता. तर 1 मे 1960ला हिंगोली जिल्हा हा संयुक्त महाराष्ट्राचा एक भाग बनलेला होता. 1 मे 1990 पूर्वी 1 मे 1999 पूर्वी हिंगोली जिल्हा डॅश डॅश जिल्ह्याचा एक भाग होता. तर 1 मे 1999 पूर्वी हिंगोली जिल्हा हा डॅश डॅश जिल्ह्याचा भाग होता. तर परभणी जिल्ह्यामधून हा हिंगोली जिल्हा वेगळा झालेला होता, पण 1999 पूर्वी हा परभणी मधलाच एक भाग असलेला आपल्याला दिसून येतो. हिंगोली जिल्हा सद्यस्थितीत किती तालुके आहेत? तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत किती तालुके आहेत? तर 5 तालुके आपल्याला हिंगोली या जिल्ह्यामध्ये 5 तालुके समाविष्ट असलेली दिसून येतात. हैदराबाद साम्राज्य व डॅश डॅश साम्राज्याचा सीमा जिल्ह्यात स्पर्श करायच्या. तर आपल्याला हैदराबाद संस्थान किंवा ब्रिटिश संस्थान या दोन ह्याच्या साम्राज्याच्या संस्था ह्या हिंगोली जिल्ह्याला आपल्याला स्पर्श करून जात होत्या. हैदराबाद साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य या दोन साम्राज्याचा स्पर्श हा आपल्याला हिंगोली या जिल्ह्याला झालेला आहे. त्यानंतर आहे हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती आहे? तर हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी ही 108 किलोमीटर आहे. तर 108 किलोमीटर आपल्याला हिंगोली जिल्ह्यामधून एवढी रेल्वे मार्ग गेलेला आहे, 108 किलोमीटर एवढा. होय, हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 4827 चौरस किलोमीटर एवढं आपल्याला हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ असलेलं दिसून येतं. 4827 चौरस किलोमीटर एवढं हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. हिंगोली या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात डॅश डॅश तळ होतं. तर हिंगोली या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॅश डॅश तळ होतं. तर लष्कर आपल्याला तळ ह्या हिंगोली ठिकाणी असलेलं दिसून येतं. लष्कराचं तळ या ठिकाणी होतं. डॅश डॅश साली हिंगोली जिल्ह्यात लष्करी तळ स्थापन करण्यात आलं होतं. तर 1903 साली हिंगोली जिल्ह्यामध्ये लष्करी तळ स्थापन करण्यात आलं होतं. 1903 मध्ये या ठिकाणी हे लष्करी तळ स्थापन करण्यात आलेलं होतं. हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस डॅश डॅश व डॅश डॅश जिल्हे आहेत. तर हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस डॅश डॅश हे जिल्हे आहेत. तर बुलढाणा आणि वाशिम हे आपल्याला हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस असणारी जिल्हे दिसून येतात. तर बुलढाणा व वाशिम या जिल्ह्याचा समावेश हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस होताना दिसून येतो. हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस डॅश डॅश जिल्हे आहेत. तर
हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस डॅश डॅश जिल्हे आहेत. तर यवतमाळ व नांदेड हे आपल्याला हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस जिल्हे असणारे दिसून येतात. यवतमाळ व नांदेड या दोन जिल्ह्याचा समावेश हिंगोलीच्या पूर्वस होताना दिसून येतो. हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 1.60%. 1.60% एवढा भाग हा महाराष्ट्राचा हिंगोली या जिल्ह्याने व्यापलेला आहे. 1.60% एवढा भाग हा हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. हिंगोली जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची. तर हिंगोली जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? तर 500 मीटर आपल्याला एवढी समुद्र सपाटीपासून हिंगोली जिल्ह्याची आपल्याला दिसून येते. 500 मीटर एवढी आहे. डॅश डॅश डोंगर रांगामुळे पेनगंगा व कयाधू नदीचे खोरे वेगळे होते. तर डॅश डॅश डोंगर रांगामुळे पेनगंगा व कयाधू नदीचे खोरे वेगळे होते. तर पेनतेय डोंगरामुळे पेनगंगा व कयाधू नदीचे खोरे आपल्याला वेगळे होताना दिसून येते. पेनतेय या डोंगररांगामुळे होय. कयाधू नदीचा उगम वाशिम जिल्ह्यातील डॅश डॅश शहराजवळ होतो. तर कयाधू नदीचा उगम वाशिम जिल्ह्यातील रिसोड या शहराजवळ होतो. तर कयाधू नदीचा उगम वाशिम जिल्ह्यातील रिसोड या शहराजवळ होताना दिसून येतो. तर डॅश डॅश नदीस हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते. तर डॅश डॅश नदीस हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते. तो कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. कयाधू नदीस हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. आता पेनगंगा नदी डॅश डॅश तालुक्यातून जिल्ह्यात प्रवेश करते. तर पेनगंगा ही नदी डॅश डॅश तालुक्यातून जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. तर शेनगाव या तालुक्यामध्ये आपल्याला पेनगंगा ही प्रवेश करताना दिसून येते. शेनगाव या तालुक्यामध्ये पेनगंगा या नदीचा आपल्याला प्रवेश होताना दिसून येतो. हिंगोली हे शहर डॅश डॅश नदीच्या तीरावर वसलेले आहे. तर हिंगोली हे शहर डॅश डॅश नदीच्या तीरावर वसलेले आहे. तर कयाधू या नदीच्या तीरावर आपल्याला हिंगोली हे शहर वसलेले दिसून येतो. कयाधू या नदीच्या तीरावर वय. हिंगोली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यात येतो. तर हिंगोली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यामध्ये येतो. तर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये बहुतांश हिंगोली जिल्ह्याचा भाग आपल्याला येताना दिसून येतो. गोदावरी या खोऱ्यामध्ये जिल्ह्यात सर्व भागामध्ये डॅश डॅश नावाच्या बेसाल्ट खडकाचे थर आढळतात. तर जिल्ह्यामध्ये सर्वत्र डॅश डॅश नावाच्या बेसाल्ट खडकाचे आपल्याला थर आढळतात. डेक्कन व्हाईट या बेसाल्ट खडकाचे आपल्याला सर्वत्र या जिल्ह्यामध्ये थर आढळताना दिसून येतात. डेक्कन व्हाईट याचे होय. कयाधू नदीची हिंगोली जिल्ह्यातील लांबी किती किलोमीटर आहे? तर कयाधू या नदीची हिंगोली जिल्ह्यातील लांबी ही 80 किलोमीटर आपल्याला किलोमीटर एवढी असलेली दिसून येतो. कयाधू नदीची हिंगोली जिल्ह्यातील लांबी ही 80 किलोमीटर एवढी आहे. तर कयाधू नदीवर कळमनुरीजवळ डॅश डॅश धरणाचे काम सुरू आहे. तर कयाधू नदीवर कळमनुरीजवळ डॅश डॅश धरणाचे काम सुरू आहे. तर सापळी या ठिकाणी कळमनुरीजवळील सापळी या ठिकाणी धरणाचं काम आपल्याला या नदीवर चालू असलेलं दिसून येतो. पूर्णा नदी ही डॅश डॅश डोंगर रांगामध्ये उगम पावते. तर पूर्णा ही नदी डॅश डॅश डोंगर रांगामध्ये उगम पावते. तर पूर्णा ही नदी आपल्याला अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये उगम पावताना दिसून येते. अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये पूर्णा या नदीचा उगम होताना दिसून येतो. येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर येलदरी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर पूर्णा या नदीवर हे येलदरी धरण बांधण्यात आलेलं आहे. पूर्णा या नदीवर हे धरण आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका डॅश डॅश हे आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर शेनगाव हा जो काय तालुका आहे तर हिंगोली जिल्ह्यामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हे आपल्याला शेनगाव हा सांगता येईल.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर औंढा नागनाथ हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका आपल्याला असलेला दिसून येतो. हिंगोली जिल्ह्यामधील सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेला तालुका कोणता आहे? तर औंढा नागनाथ हे सर्वात लहान आहे. पूर्णा प्रकल्पाचे काम कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पूर्णा प्रकल्पाचे काम कोणत्या वर्षी सुरू झालेलं होतं? तर 1968 मध्ये पूर्णा प्रकल्पाचे काम आपल्याला सुरू झालेलं दिसून येतो. 1968 मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं होतं. यानंतर आहे वसमत शहराचा प्राचीन काळील असा उल्लेख करण्यात येत होता. तर वसमत या शहराचा प्राचीन काळी असा डॅश असा उल्लेख करण्यात येत होता. वसुमती नगर या नावाने वसमत शहराचा प्राचीन काळी आपल्याला उल्लेख होताना दिसून येतो. वसुमती नगर या नावाने वसमत या शहराला पूर्वीच्या काळी किंवा प्राचीन काळी ओळखल्या जात होते. वसुमती नगर होय. विसोबा खेचर यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. तर विसोबा खेचर यांची समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर औंढा नागनाथ या ठिकाणी आपल्याला विसोबा खेचर यांची समाधी असलेली दिसून येते. औंढा नागनाथ या ठिकाणी ह्या विसोबा खेचर यांची समाधी स्थळ असलेलं दिसून येतो. नागनाथाची प्राणप्रतिष्ठा डॅश डॅशने केली. तर नागनाथाची प्राणप्रतिष्ठा डॅश डॅशने केली अशी व्याख्यायिका आहे. तर नागनाथाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला धर्मराज याने केली अशी व्याख्यायिका आपल्याला सांगता येतील. धर्मराज यांनी या नागनाथाची प्रतिष्ठा केलेली आहे अशी व्याख्यायिका आहे. तर धर्मराज यांनी ही केलेली आहे. तर हिंगोली जिल्ह्याच्या बोलीभाषेवर डॅश डॅश भाषेचा प्रभाव आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील बोलीभाषेवर डॅश डॅश भाषेचा प्रभाव आहे. तर वऱ्हाडी भाषेचा आपल्याला या ठिकाणी या बोलीभाषेवर प्रभाव पडलेला दिसून येतो. वऱ्हाडी भाषेचा हिंगोली जिल्ह्यातील बोलीभाषेवर प्रभाव पडलेला दिसून येतो. हिंगोली जिल्ह्यातील दसरा मेळावा डॅश डॅश वर्षापासून परंपरा आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील दसरा महोत्सव डॅश डॅश वर्षाची परंपरा आहे. तर 150 वर्षाची ही परंपरा आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील दसरा महोत्सव हा 150 वर्षाची जुनी परंपरा असलेली आपल्याला सांगता येईल. डॅश डॅश महोत्सव निजाम काळामध्ये राज्य महोत्सव म्हणून गणला जात होता. तर दसरा महोत्सव हा निजाम काळामध्ये राज्य महोत्सव म्हणून गणला जाऊ लागला. तर दसरा मेळावा किंवा दसरा महोत्सव हा निजाम काळामध्ये राज्य महोत्सव म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये मानला जाऊ लागला. तर जटाशंकर हे प्रसिद्ध देवस्थान कोठे आहे? तर जटाशंकर हे प्रसिद्ध देवस्थान कोठे आहे? तर डोंगरकडा या ठिकाणी प्रसिद्ध जटाशंकर मंदिर आपल्याला किंवा देवस्थान असलेलं दिसून येतो. डोंगरकडा या ठिकाणी हे जटाशंकराचं प्रसिद्ध देवस्थान आहे. बोधानंद स्वामी मठ हे डॅश डॅश इथे आहे. तर बोधानंद स्वामी मठ हे आपल्याला वसमत या ठिकाणी आढळून येतो. वसमत या ठिकाणी बोधानंद स्वामी यांचा मठ असलेला दिसून येतो. रुपूर हे गाव यांचे जन्मगाव आहे. तर रुपूर हे गाव कोणाचे जन्मगाव आहे? तर फमू शिंदे यांचं हे रुपूर हे गाव आपल्याला जन्मगाव असलेलं दिसून येतं. रुपूर फमू शिंदे होय. सिद्धेश्वर धरणाची निर्मिती प्रामुख्याने डॅश डॅश या कारणासाठी झालेली आहे. तर सिद्धेश्वर धरणाची निर्मिती ही प्रामुख्याने डॅश डॅश या कारणासाठी झालेली आहे. तर जलसिंचन या कारणासाठी आपल्याला सिद्धेश्वर धरणाची निर्मिती झालेली दिसून येतं. जलसिंचनासाठी याचा उपयोग व्हावा यासाठी ह्या धरणाची निर्मिती झालेली आहे. डॅश डॅश हे संत नामदेवाचे जन्मस्थळ आहे. तर डॅश डॅश हे संत नामदेवाचे जन्मस्थळ आहे. तर नरसी हे जे काही ठिकाण आहे हे संत नामदेवाचे आपल्याला जन्मस्थळ असलेलं दिसून येतो. नरसी या ठिकाणी संत नामदेवाचा जन्म झालेला आहे. तर डॅश डॅश हे येथे सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहत सुरू झालेली आहे. तर डॅश डॅश या ठिकाणी सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहत आहे. तर कळमनुरी येथे सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहत सुरू झालेली आहे. कळमनुरी या ठिकाणी ही औद्योगिक वसाहत सुरू करण्यात आलेली आहे.